हा हॅलो, कोणता कुठपर्यंत पोहोचल्या? माहित नाही बाबा आता कुठपर्यंत पोहोचला तर. काही गावाचे नाव घेऊ दिसले की नाही तुला? अहो तर का बाहेरच बघत बसू का? का करून राहिली तर मग बाहेर नाही बघत तर? अहो इथं खूप मस्ती चालू आहे गाडीमध्ये. गाणे काय म्हणतात तर बापा बापा काही सांगा नको. हा, खूप आवाज तर येत आहे ओरडण्याचा. माहित नाही आहे म्हणते, नाही कुठपर्यंत पोहोचली तर? ए पिंकी पिंकी इकडे इकडे. बाई आपण कुठपर्यंत पोहोचलो काय? अहो आता मौदा येईल म्हणत आहे. असं का, मोद्यापर्यंत पोहोचून गेले नाही? चला मग, अर्धा तासात पोहोचून जाता तुम्ही कोराडीला. हो का, अर्धा तासात पोहोचून जाऊ का? हो, अर्धा तास लागेल जास्तीत जास्त. हॅलो हॅलो. अहो खूपच सुरू होत आहे, ठेवते मी फोन. हो ठीक आहे ठीक आहे, ठेव. घ्या जी नारायण बापू हा फोन तुमच्या. कुठपर्यंत पोहोचले कोणता गिंता? हा रमेश. आई मोद्यापर्यंत पोहोचले वाटते ते आता. बरोबर आवाज नव्हता येत, खूप ओरडत वगैरे आहेत तिथं गाडीमध्ये, बरोबर आवाज नव्हता येत. अरे रमेश, ते तुझी मावशी सकून ते मौद्यालाच राहते ना? हो आई, मोद्यालाच तर राहते. गेलो होतो ना आपण त्यांच्या घरी वास्तुकला. हो हो गेलो होतो, खूप वर्ष झाले. मग तिच्या पोराच्या लग्नाला तुम्ही दोघेही जण गेले होते, मी नाही आली होती बाबा. तेव्हा तुझ्या बाबांची तब्येत खराब होती. लग्न झाला तर तिच्या पोराचा नंबर गिंबर नाही आहे का तिचा मोबाईल नंबर? नाही नाही, मोबाईल नंबर वगैरे नाही आहे. होता त्या आधीच्या मोबाईलमध्ये, सुधीरचा होता नंबर. मोबाईल चेंज केलं तर नंबर सगळे उडाले. बघावं लागेल, मागावं लागेल कोणाकडून तरी. हो नंबर गिंबर पाहिजे ना आपल्याजवळ. तेही फोन नाही करत बाबा, त्यांच्याकडे आहे का नाही ते नंबर. का माहित आई? आई मी येतो थोडा. कुठे चालला तर? शांताराम भाऊने फोन केला होता वावराकडे येतो का म्हणून. पाईप वगैरे चेंज करायचे आहेत म्हणे, तर थोडा आला असतास म्हणे. तर आता जाऊन येतो. हो ठीक आहे ना, जा. हा बोला शांताराम भाऊ. हो निघालो येतो 5 मिनिट थांबा. सुना सुना लागून राहिला बापा घरी. एकही नाही गमून राहिला. पोरी भारी गेल्या, कुंताई गेली. चल सूर्यकांताच्या घरी जाऊ का बाबा? घरीच आहे सूर्यकांत. आता पोरगाई गेला वावरामध्ये जातो म्हणून. चल थोडासा येऊनच जातो आता फिरून. काहून नाही गेली तर विचारू नाही घेते. मावशी तर बाहेरच बसली आहे. मा सूर्यकांत तू आली का? काहून मावशी, काहून अशी बोलून राहिली? मा सूर्यकांत तू आली का म्हणून? नाही नाही सूर्यकांत, आता मी विचार केलो होतो एकटीच्या घरी, तर म्हणलं सूर्यकांताच्या घरी जातो. हो का, विचार केली होती का मावशी? मी तशी बोलवायलाच आली होती मावशी तुला. खोटी नको बोलू, बोलवायला आली म्हणते. नाही नाही मावशी, खरंच बोलवायलाच आली मी तुला. माहित नाही मावशी, मी कपडे शिवायला बसली ना, मला उदास उदास लागत होता. असं माहित नाही, माझा असं हृदय ना भरून येत होता. मी म्हटली काहून असं वाटून राहिलं बाबा मला. शिवता शिवता ठेवली कपडे आणि म्हटली मावशीच्या इथं जाते, मावशीला बोलवून आणते. हो सूर्यकांत, एवढे कपडे आहेत का तुझ्याकडे? नाही ना मावशी, जास्त कपडे गिपडे नाही आहेत शिवायचे. जास्त कपडे शिवायचे नाही आहे म्हणते, तर मग गेली काहून नाही? कोराडीला महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला काहून नाही गेली? तुझी वहिनी गेली, अजून शांता गेली, बाकीच्या बाया गेल्या. मस्त जायला पाहिजेत होता ना. का बाबा तू ही सूर्यकांता? मावशी खूप इच्छा तर होती माझी, पण मी जाणूनच नाही गेली. काहून जाणून नाही गेली? जावाईने नाही म्हटलं असतील. नाही नाही मावशी, ते तर हो म्हणत होते. मी मग रात्री सांगितली ना, तर म्हणायला बसले काहून नाही जात म्हणून. पण मी आपल्या तब्येतीकडे बघितली ना. काहून सूर्यकांता, तब्येत चांगली नाही आहे का तुझी? नाही नाही, तब्येत वगैरे चांगली आहे मावशी, पण ह्या 4 व्हीलर वगैरे मला भावत नाही ना, खूप उलटी होते म्हणून नाही गेली मी. तर मग असं सांगताही नाही येत का? कुंतानं विचारलं तर मग सांगताही नाही येत अशी अशी गोष्ट आहे म्हणून. हो ना मावशी, भावतच नाही बाबा मला. काहून तर बसेस नाही भावत, हे 4 व्हीलर नाही भावत. फक्त जाईन तर ट्रेननं. जर ट्रेननं गेल्या असत्या ना तर गेली असती मावशी मी. हे आमच्या इथं तुझे जावई म्हणत होते गोळ्या वगैरे घेऊन घे आणि जा म्हणत होते. नाही बाबा म्हटली, फालतूच्या म्हटली, देवदर्शन तर राहील साईडला, सगळेजण मग माझ्याच मागे राहतील म्हटली, म्हणून ना मी जाणून नाही म्हटले. हो तसं सांगायला पाहिजेत होता ना. सगळ्यांना वाटते का तू जे कपडे शिवायचे होते म्हणून तू नाही म्हणली म्हणून. का सांगू मावशी, मला तर ना रडायलाच येत आहे, म्हणून मी तुझ्याकडे येते. राहू दे, हलका मन नको करू. जावयासोबत चालली जाशील ट्रेननं. हो म्हणत होते हे एखाद्या वेळेस जाऊ म्हणून. चल ना तर मावशी. आता तू आली तर बस ना, तर घरीच बसू आमच्या. नाही ना मावशी, चल ना. हो चल येते. वहिनी वगैरे किती वाजे गेले मावशी? ते तर घरून बापा 7:30 पावणे 8 वाजे गेल्या. आता माहित नाही किती वाजे गेल्या तर. पण आताच ना रमेशनं फोन केला होता तुझ्या याच्या आधी, तर कुठपर्यंत म्हणत होता बाबा? मौद्यापर्यंत काहीतरी पोहोचले म्हणे. हो का, मौद्यापर्यंत पोहोचू नाही गेले? मग 8 वाजे गेले असतील इथून. 8 नाही पण 8:30 वाजे निघाले असतील नाही? हो निघाले असतील. आता निघतपर्यंत वाजलेच असतील 8:30. जानाबाई सूर्यकांता, थोडासा दरवाजा गिरवाजा लाव का मागच्या?
हो मावशी, लावून येते मी. चला बाबा, येऊन पोहोचलो आपण कोराडीला, महालक्ष्मी माता जगदंबा मातेच्या दर्शनासाठी. पण आल्यासारखं नाही वाटलं इंदू, नाही? हो ना शांताताई, एवढे जण होतो, मस्त मस्त हाशी मजा करत गाणे म्हणत आलो तर काही वाटलंच नाही. 3 तासाचा प्रवास असा वाटला की 1 तासामध्ये येऊन पोहोचलो आपण. माझ्या सासूबाईंना चला म्हटली, गाडी तर इथं मंदिरापर्यंत आलीच, तर नाही म्हणाल्या. मस्त त्यांच्या पण देवदर्शन होत होता. हो, पण तर जमत होता ना, काही जास्त चालायला लागत नव्हता. एकदम मंदिरापर्यंत गाडी येते इथं. हो ग पिंकी, तू तर आता शिकत आहे इथं नागपूरला. 3 वर्ष झाले ना, 3-4 वर्ष झाले असतील हो ना? हो काकू, हा 4था वर्ष आहे ना. तर मग इथं कोराडीला आली नाही का महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी? आली होती काकू, एकदा आली होती, नवरात्रांमध्ये आली होती. एवढी गर्दी राहते काकू, बाप रे बाप, नवरात्रांमध्ये काही सांगू नका. जत्राच राहते इथं, मस्त जत्रा भरते. आणि काकू इथं नवरात्रांमध्ये ना 5000च्या वरती अखंड ज्योत राहतात. हो का? बापा बापा. तर मग तुला तर माहित होता की इथं मंदिरापर्यंत गाडी येते म्हणून. म्हटली नाही का आपल्या आजीला, चल आजी म्हणून? बोलली ना काकू, मी पण बोलली आजीला चल म्हटली. आता आजी म्हणते नाही बेटा, म्हणते जाते म्हणते मंदिरापर्यंत गाडी, परंतु म्हणते तिथं मंदिरात तर चालावं लागेल ना म्हणते. फालतू मग माझ्यासाठी म्हणते तुम्ही थांबाल म्हणते जिथं तिथं. नाही म्हणाली आजी, तुम्हीच जाऊन या म्हणाली. हो, तो पण आहे म्हणा. जर आजीला एका ठिकाणी ठेवलं तर मग तिकडेच लक्ष राहिलं असतं, नाही का? नारायण बाबूजीचे तर काही जबरदस्त कपडे आहेत ना. काहून वहिनी, आवडला नाही का माझा कपडा? नाही नाही बापूजी, छान शर्ट आहे तुमची, मस्त. कोणाची पसंत आहे? लक्ष्मीची पसंत आहे का? अहो ताई, नाही म्हटलं मी यांना शर्ट घ्यायला, पण ऐकलं नाही. मस्त रंगी दिसते म्हणाले आणि घेतला बा. मला तर बिलकुल आवडलंच नाही. का बापूजी, आपल्या पत्नीच्या आवडीनुसार तर घ्यायला पाहिजे. का वहिनी, ते नुसते प्लेन कपडे घे म्हणत होती. मला थोडासा असा रंगीत पाहिजे होता चांगला. घेतलो ना मग तिच्याही पसंतीचा एक ड्रेस घेतलो. लक्ष्मी, मंजुळा काकू तर येईन म्हणत होत्या ना, काहून तयारी मोडला त्यांनी? ताई, आईंचा विचार होता यायचा, मग बाबूजी म्हणाले एकटी जाते का म्हणाले. मस्त दोघेही गेलो असतो म्हणाले. तर मग आई म्हणतात की नाही येत तुम्हीच जा म्हणून, मग नंतर जाऊ म्हणतात आम्ही म्हणतात. असं नाही तर काकूंची तर इच्छा होती यायची. वहिनी, मी तर म्हटलं आईला ना बाबाला की तुम्ही जाऊन या, आम्ही नाही येत म्हटलं, आम्ही राहतो घरी दोघेही जण, नंतर जाऊ म्हटलं आम्ही कधीतरी. तर नाही म्हणाले. काकाई ना बापा, आता काकूला येऊ दिला असतं तर काय होत होता? नाही, त्यांना तर दोघांनाही जायचं आहे. तसं चांगलं आहे म्हणा. मम्मी, मला तो घेऊन दे ना. किती दुकानं लागले आहेत मम्मी, चल ना मम्मी. सिटी, आपण जगदंबा माता महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलो आहे. आधी दर्शन वगैरे करू, मग जे घ्यायचे आहे ते घेऊ. मम्मी, तो बघ ना, पांडू घेत आहे ना. तू नाहीच म्हणते काय घेऊन मागतला आता. तो घेत आहे तर घेऊ दे. तुला घरीच म्हटली होती ना मी, तू अशी करशील ना शेटी तर मग मी तुला कधी कुठं नेणार नाही बघ, लक्षात ठेव. रजनी, घेऊन दे ना तिला, लहानशी आहे पोरगी, कशाला फालतू मध्ये रागवते तिला? तसं नाही ताई, आधी देवदर्शन करून घ्यायचं मग घेत बसला. असं नाही आहे ना ताई की एकच वस्तू घेतला तर होते म्हणून हिचा. मग हे जी वस्तू पसंत आली ते पाहिजे. मग या दुकानातून त्या दुकानात, त्या दुकानातून त्या दुकानात, आधी बढिया देवदर्शन करू, मातेचा आशीर्वाद घेऊ आणि मग नंतर जो घ्यायचा घेऊ, मग फिरायचाच आहे. हो, तो पण आहे म्हणा. अरे महेश, ये ना. हा चल, जायचं नाही आहे का? हो आलो देवदास भाऊ. तो पांडू घ्यायला गेला ना, म्हणून ते स्वीटी म्हणत आहे. स्वीटी, तू छान आहे ना, जिद्द नाही करायचा. हो टीचर, नाही करत मी. मातेच्या आता आधी आपण दर्शनाला जाऊ. लक्ष्मी, तुला हे टीचरच म्हणते का? हो ना ताई, मला टीचरच म्हणते. स्वीटीची टीचरच म्हणते आणि पांडू पण टीचरच म्हणते. काकू म्हणतच नाही. चांगला आहे, शिकवते ना तू म्हणून. अरे चल ना कावेरी, ते वाट बघत आहेत ना, फालतू मध्ये थांबले आहेत तुझ्यासाठी. चला ना बाबा, आता पूजेचं सामान वगैरे घेऊन टाकू आणि दर्शनाला जाऊ. हो शांतताई, पूजेचं सामान घ्यावं लागेल ना. चला मग, एका ठिकाणी थांबण्यापेक्षा पूजेचं सामान घेऊन टाकू. मम्मी, मी गुड्डीताईकडे जाते. हो ठीक आहे, जा. हे बघ स्वीटी, गुड्डीताईचा हात धरून ठेवशील, इकडे तिकडे मार जाशील नको. गुड्डी, हिच्याकडे लक्ष ठेवशील, बरोबर हातगीत पकडशील. हो ना काकू, हो पकडीन ना. चला, पूजेचं सामान घेऊन टाकू. हो चला. बोलो जगदंबा माता की जय. घ्या जी काकू हे थाली, या इथं सगळंच आहे पूजेचं सामान. नारळ आहे, चुनरी आहे, प्रसाद आहे, हळदी कुंकुम आहे, कापूर आहे, सगळा प्रसाद आहे इथं. ही थालीच घेऊन जा. हो, पण कसे दिली म्हटलं थाली? काकू हे 150ला आहे, 150 रुपयाला. बापा 150 रुपयाला, जास्तच महाग नाही होत आहे का? काकू, सगळंच सामान आहे ना इथं, चुनरी आहे, सगळंच आहे. आता तुम्ही मातेच्या दर्शनासाठी आले तर महालक्ष्मी मातेला चुनरी अर्पण नाही कराल का? बेल फुल सगळंच आहे, अजून हार आहे, सगळंच आहे ना काकू इथं. काय झालं हो शांतताई? हो इंदू, येत आई तर म्हणत आहेत की 150 रुपयाला आहे म्हणून पूजाची थाली. कसं करून बापा, बाकीच्या तर त्या दुसऱ्या दुकानात गेल्या, जाऊन का तिकडेच?
हो ना शांताताई, 150 रुपये म्हणजे जास्तच झाला. सगळं सामान आहे म्हणते इथं. काही भाव करून बघ ना. 150 रुपये म्हणते, पण 100 रुपयाला लावून दे म्हणा. नाही तर आहेत समोर दुकान, मग तिथून घेऊ आपण. काय झालं काकू, कमी किंमत वाली पाहिजे का तुम्हाला? कमी रेटवाले आहेत ना, 51 रुपयाचे आहे, 101 रुपयाचे आहे. हो तर ते दे ना बाई, 101 रुपयावाली दे. पण काकू तिथे चुनरी नाही येणार. आणि 51 रुपयामध्ये 51 रुपयामध्ये बेलफूल, अगरबत्ती, कापूर, बस एवढा सामान मिळेल तुम्हाला. प्रसाद वगैरे नाही मिळणार. इथं सगळंच आहे ना काकू, चुनरी आहे, प्रसाद आहे, बेल फूल, नारळ, सगळंच सामान आहे. तुम्हाला घ्यावंच नाही लागत दुसरा. नाही, पण 150 रुपये म्हणजे जास्तच झाले ना. 100 रुपयाला लावून दे बाई, आम्ही तिघी जणी घेतो. आता बाकीचे तर ते आमच्या सोबतच्या समोरच्या दुकानात गेले, पण आम्ही तिघी घेतो आता. इकडे तुमच्या दुकानात आलो तर. नाही काकू, नाही घ्याल तर चालते, परंतु 100 रुपयाला येत नाही. तुम्ही कोणत्याच दुकानातून घ्या, सारखाच रेट आहे. 10 रुपये कमी करू शकते, बस एवढा करू शकते मी. आता तुमच्या नारळच बघा काकू, 50-60 रुपयाला एक नारळ विकून राहिला. लावा ना काकू, लावा, सगळ्यांचे लावा तुम्ही. असे खुलेही लावाल तरी तुमचे 150 रुपये होतात काकू. चला, काही नाही काकू, तुम्ही इथून नाही घ्याल तर काही नाही, काही हरकत नाही. तुम्ही कुठूनही घेऊ शकता. माता राणी सगळ्यांवर कृपा करो, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो. जय महालक्ष्मी माता, जय जगदंबा माता. हो बाई, का करू आता? कोणता इंदू 10 रुपये कमी करीन म्हणते. कसं करून मग घेऊन का? बाकी दुकानात हाच रेट आहे म्हणते, मग का फालतू. आता इथं भावटाव केला ना, बाकी नंतर समोरच्या दुकानात जाऊन घेणं चांगला नाही वाटत ना. हो, तसं तर चांगला नाही वाटत म्हणा. घेऊन घेऊ आता माता राणीच्या दर्शनासाठी आलो तर का 10-20 रुपयासाठी मागे पुढे पाहायचा. दे बाई मग, ते नाही म्हणत आहे तर दे मग. आता 140 रुपये लावशील ना? हो काकू, 10 रुपये कमी करीन म्हटली तरी. किती झाले पाहिजेत तुम्हाला? 3 पाहिजे, 3. हे घेऊन जा टोकरी. टोकरीच न्यायची का? हो, मग दर्शन झाले तुमचे की मग नंतर देऊन द्याल. तुमची चपला बिपला इथंच काढून ठेवून द्या. अरे हो, खरा चपला वगैरे इथंच ठेवावं लागेल. हो, इथंच ठेवा चपला बिपला. मग हे परडी देऊन द्याल. ताई, ते हे लटकवली आहे वरती मोठी चुनरी, कितीला येईल? अजी काकू, ते 200 रुपयाला आहे. 200 रुपयाला देऊ का? नाही, अशीच विचारली मी, कितीला आहे म्हणून विचारले फक्त. नाही, म्हटलं तुमची मन्नत बिन्नत असेल तर घेऊन घ्या. नाही बाई, काही मन्नत बिन्नत नाही आहे आमची. आम्ही असेच दर्शनासाठी आलो. आम्ही नवीन वर्षाचं म्हटलं देवीचे दर्शन करावं म्हणून आलो आम्ही. चांगला आहे काकू, चांगला आहे. नवीन वर्षात तुम्ही देवीचे दर्शन करणे म्हणजे खूप चांगलं आहे. लक्ष्मी आली होती ना आपल्यासोबत, ते फोनवर बोलून राहिली ना. लक्ष्मी पूजेची थाली लागते का? राहू द्या ना शांताताई, ते नारायण बाबूजी त्या दुकानामध्ये आहेत उभे, घेत असतील तिथून. राहू द्या, आपल्यासाठीच घ्या. किती म्हणलं? 140 रुपये नाही? हो, 140 रुपये. हे घ्या काकू, मी दुसरी परडी देते. हो. लक्ष्मीचे बाबा माहित आहे का तुम्हाला? नाही ना, मला तर काहीच माहित नाही आहे. कोणाला का झाला? हो, कोणाला काही नाही झाला. लक्ष्मीला फोन केली होती मी, तर लक्ष्मी म्हणते फिरायला गेलो म्हणते आम्ही, म्हणते कोराडीला म्हणते. आताच पोहोचलो म्हणते, पूजेचं सामान वगैरे घेत आहोत म्हणते. सगळेच जण गेले का? 4 जण गेले? नाही, जावई ना लक्ष्मी दोघेच जण गेले ना, त्यांच्या गावचे आहेत म्हणत आहे. 14-15 जण आहोत म्हणत होते. नवीन वर्षाचा फिरायला आलो म्हणत होते. आणि आजच ना सायंकाळी वापसही जाणार आहेत. आता इकडे बोलवून टाकायचं म्हणतो मी. अरे, तर ते गाडीनं आले असतील ना, दोघेच जण कसे येतील मग? हो, लक्ष्मी जावई दोघांनाच नाही म्हटले, सगळ्यांना बोलवून टाकू इकडे. इकडूनच तर गेले असतील ना, आणि इकडूनच वापसही जातील. आणि मेन रोडवरून आपलं गाव का 3 किलोमीटर आतमध्ये आहे. मस्त स्वयंपाक वगैरे करून ठेवते त्यांच्यासाठी, जेवण बिवण करतील ना निघतील मग. बघ बाबा, विचारून तो का म्हणते तर लक्ष्मी. बोलली ना लक्ष्मीला, म्हटली जाताना या म्हटली इकडे, जेवण बिवण करून मग निघाल म्हटले. पाय, आता आधीच बोलून टाकली ना, मला आता विचारून राहिली का बाबा तू पण? पार्वती सांगत आहे हो तुम्हाला, भाजीचं वगैरे आणावं नाही लागेल का मग? हो तर हो म्हणलं का? येत असतील तर स्वयंपाक करशील, नाही तर मग कशाला फालतू. सांगतो म्हणाली लक्ष्मी, 2 वाजेपर्यंत सांगतो म्हणाले. तर ठीक आहे ना, मग फोन आल्यावर मग आणून टाकू भाजीच्या घेऊन. पार्वती, मी चाललो वावरामध्ये, तू येत नाही का? आता नाही येत वावरामध्ये, आता घरी थोडीशी साफसफाई करून घेते. झाड झूड हे बेडशीट वगैरे चांगले हातर होतर. आता रागिनी नाही आहे घरी, केलं असतं तर. आता येतील तर मग थोडा टापटीप मध्ये घर पाहिजे ना, आणि मग स्वयंपाकाची तयारी बियारी करावं लागेल. ठीक आहे, नको येऊ तू, मी जातो. एक काम करशील मग, लक्ष्मीचा फोन येईल तर सांगशील मग, तिकडेच्या तिकडे आणून टाकेन मी भाजीपाला. हो, ठीक आहे ना, सांगेन. हो, वाडीवरूनच आणून टाकाल. मस्त ताजा भाजीपाला. तांदूळ वगैरे आहेत माझे करायचे, तर करून घेते. हो, बघ तू का करायचं आहे तर पाहून घे. मी म्हटली लक्ष्मीला, आधी फोन नाही केली म्हटली, मी आली असते म्हटली सोबत. तर लक्ष्मी म्हणते वेळेवरचीच तयारी झाली मम्मी म्हणते. नाही तर का फिरायलाच गेली असती का? गेली असती नाही तर का, एवढे लोक फिरायला जातात मस्त. राहू दे, गेली असती नाही तर का म्हणून राहिली. मागे तर जाऊन का म्हटलं होतं तुला,
तर नाही म्हटली होती, नाही जाऊ फिरायला, पैसे नाही लागत का, कमी खर्च येते का फिरायला, असे तसे बोलत होते. आणि आता मोठी म्हणते की लक्ष्मीनं सांगितलं असतं तर फिरायला गेलो असतं. हा जवळचा काम होता, इथं आपल्याजवळ 1000 रुपये राहिले असते तरी होत होता. तुम्ही का म्हणत होते की तिथे 4 दिवसाची होती ट्रिप, एका जणाला 5,000 रुपये खर्च येत होता, दोघांना किती आला असता? 10,000 रुपये खर्च आला असता. मग तेवढी आवक इथं पाहिजे आपल्याकडे. होत होता ना पार्वती जाना, होत नव्हता का तुझ्याकडे? ते लाडल्या बहिणीचे पैसे होते 9-10 हजार रुपये, तर म्हणत होतो चालले जाऊ म्हणून, बाहेरच्या घरचं बाहेर निघालं असतं. हो होते तर का त्या पैशाने फिरायला गेलो असतो का बोलून राहिले नाही तुम्ही? मग ते तर 8 दिवस नाही राहिले माझ्याजवळ. रागिणीची फीस भरायची होती, ट्युशन फीस, तर ते घेऊन गेली 7,000 रुपये. फिरायला गेलो असतो तर मग राहिली असती ना रागिणीची ट्युशन फीस. मीच तर एखादी साडी घेईन म्हटली आपल्यासाठी चांगली, तर नाही घेतली. थोडे पैसेवाले आहेत ते मस्त साड्या बिड्या त्या पैशाने घेतात बापा, काही सोना घेतात नामना म्हणून. मी तर काहीच नाही घेतली. जेवढा पैसा येते ना तेवढा घरामध्येच जाते सगळा. फक्त मागे लक्ष्मीसाठी एक साडी घेतली होती तिथून त्या पैशातून, म्हणून नाही म्हटली मी तेवढ्या 4 दिवसाच्या ट्रिपला जायसाठी. जाऊ मग असं जवळपास एखाद्या वेळेस. ठीक आहे नंतर पाहू मग. अरे मी का म्हणते पार्वती, फोन नाही येईल लक्ष्मीचा तर तू लावून घेशील. फिरायला गेली तर घुमण्यामध्ये मग लक्षात नाही राहील, पण तू आठवणीनं लावून घेशील फोन. हो लावीन ना, मी फोन लावीन. तर ठीक आहे मंडळींनो, आता मातेच्या दर्शनासाठी चाललो आम्ही, तुम्ही पण या. आणि कविताताई चुनारकर, तुम्ही आम्हाला आपल्या इथे बोलवल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्ही आम्हाला बोलवले नागपूरला, परंतु ॲड्रेस नाही सांगितलं, मग कसे काय येणार आम्ही? तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ? आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महालक्ष्मी मातेचे, जगदंबा मातेचे दर्शन करवू. तर चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.